हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जगावर पुन्हा एकदा नवं संकट घोंगावतोय. आता त्या व्हायरसचं नाव आहे, त्या संकटाचं नाव आहे हंता व्हायरस. कोरोनानंतर हा जगातील दुसऱ्या महामारीचं स्वरूप धारण करू शकते अशी WHO शक्यता वर्तवली आहे. 12 देशांना WHO इशारा सुद्धा जाहीर केलाय. नेमका हा व्हायरस काय, कशामुळे हा पसरतोय, भारताला याचा धोका आहे का, सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हंता व्हायरस हा चिंताजनक काय आणि WHO याला एक महामारी सिद्ध होऊ शकतो असं का म्हटलं आहे, का बरं रेड अलर्ट जाहीर केलाय. तर याचं कारण असं आहे मित्रांनो की पहिले आपण याची सुरुवात पाहूया. या हंता व्हायरसची जी सुरुवात आहे ह्या एका क्रूजवर, एका पाण्याच्या जहाजापासून झाली आहे. सांगितलं जात आहे की या जहाजावर विविध देशांचे 149 लोक होते आणि ते जवळपास 23 देशांचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. त्या जहाजाचं नाव आहे MV होंडियस. एक डच कंपनी त्याची तो ऑपरेट करते. ओशन वाईड एक्सपिडिशन असं त्या कंपनीचं नाव आहे. या जहाजावर 149 लोक होते 23 देशातले. परंतु हा गंभीर धोका जो निर्माण झाला आहे याचं कारण मोठं आहे की जोपर्यंत या हंता व्हायरसची माहिती होण्यापूर्वीच काही देशांची लोक त्या जहाजातून उतरून आपल्या देशात परत सुद्धा गेले आहे. आता त्याच 12 देशांना WHO द्वारे गंभीर इशारा देण्यात आलाय की अरे बाबा, तुमच्या देशातले काही लोक या क्रूजवर होते आणि ह्याचं सिद्ध होण्यापूर्वीच, त्यांची टेस्ट होण्यापूर्वीच ते आपल्या देशात उतरले आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या देशांना धोक्याचा इशारा दिलाय. आता नेमका हा जो व्हायरस आहे हा कोणकोणत्या देशाचे नागरिक त्याच्यात होते आणि त्याच्यात भारत होता का हे ते आपण पाहूया. तर नुकतंच ज्या हंता व्हायरसमुळे आरोग्य संघटनेनं गुरुवारी हे जो इशारा जाहीर केलाय याच्यामध्ये यांनी सांगितलं की या क्रूजवरील 5 लोकांमध्ये हा हंता व्हायरस त्यांना सापडलाय आणि त्याच्यातील 3 प्रकरण जे आहे संशयास्पद त्यांनी सांगितलंय. परंतु त्याच्यात मृतांचा आकडा सुद्धा 3च आहे. 5 पैकी 3 मृत्युमुखी पडले आणि काही लोकांचं म्हणणं आहे की जास्त लोक इन्फेक्टेड आहे, संख्या अजून समोर येणं बाकी आहे. काही डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे की जो कोणी याचा इन्फेक्ट होतो तर 40% पॉसिबिलिटी आहे की तो व्यक्ती मृत होऊ शकतो. म्हणजे हा गंभीर असा विषाणू आहे. त्याच्यामुळे याचीच तुलना कोरोनासोबत केली जात आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हा संसर्गजन्य आहे, परंतु कोरोना इतका संसर्गजन्य नाही आहे. अजून याच्यात वादविवाद चालू आहेत, अजून टेस्टिंग चालू आहेत. परंतु WHO ज्या प्रकारे याला गांभीर्यानं घेत आहे ना, तर जशी गांभीर्यता कोरोना व्हायरसच्या काळात झाली होती तशीच काही गांभीर्यता या हंता व्हायरसवर सुद्धा दिसत आहे. तुम्ही जर पाहिलं तर WHO जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, विविध देशांचे जे प्रेसिडेंट्स आहेत, प्राईम मिनिस्टर्स आहेत, ज्या प्रकारे याला गांभीर्याने घेत आहे, तर जणू असं वाटत आहे की कदाचित त्या प्रकारची ज्याप्रमाणे कोरोना हा गांभीर्याने घेण्यात आला होता त्या प्रकारे इतर देश सुद्धा आता याला गांभीर्याने घेत आहे. आता पाहूया हे 12 देश नेमके कोणते. तर हा जो क्रूज ज्या देशांमध्ये जाऊन आला, ज्या देशाचे लोक याच्यामध्ये होते आणि ते त्या क्रूजमधून, त्या जहाजातून उतरले, त्या देशांची नावे आहेत बघा. कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, न्यूझीलंड, सेंट किट्स, त्याच्यात सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांचा याचा समावेश होतो की याच्यात या देशातले नागरिक या क्रूजवर, या जहाजावर बसलेले होते आणि हे माहिती होण्यापूर्वीच ते आपल्या मायदेशी परतले सुद्धा आहे. त्यामुळे त्यांची टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आता हा हंता व्हायरस नेमका पसरते म्हणजे कुठून पसरते, हा मानवामध्ये कुठून आला, असं सांगितलं जात आहे की हा प्रामुख्याने उंदरांमधून मानवामध्ये पसरणारा विषाणू आहे. ज्याप्रमाणे कोरोनाचा सांगितलं नव्हतं हे की बॅट व्हायरस आहे, एक वटवाघुळाद्वारे माणसामध्ये आला होता, तसा हा हंता व्हायरस हा उंदरांच्या मूत्र, लाळ किंवा विष्ठेतील कण जर माणसाच्या संपर्कात आले, हवेत मिसळले किंवा श्वासावाटे शरीरात गेले तर हा हंता व्हायरस माणसाच्या शरीरात प्रवेश करतो आणि माणसाला इन्फेक्ट करतो आणि त्याला श्वासाचे गंभीर आजार होतात. WHO नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्याच्यामध्ये त्यांचे WHO जे प्रमुख आहे ट्रेडोस गेब्रियस त्यांनी सांगितलंय की जर सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना त्वरित आणि योग्यरित्या केल्या गेल्या तर सध्या हा रोगाचा जो प्रसार आहे हा मर्यादित राहील अशी अपेक्षा आहे, असं त्यांनी आपल्या जे प्रेस कॉन्फरन्स घेतली ते त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलंय की अनेक देश प्रवास आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करत असल्याने आणखी प्रकरणे जी आहे ती समोर येऊ शकतात. जे मूळ आहे ना घाबरण्याचं कारण हाच आहे की याच्यात जे लोक उतरले आहेत या जहाजांमधून, ते विविध देशांमध्ये गेले आहेत आणि ते एकाच देशात थांबले, कोणाकोणाला भेटले, त्याच्यामुळे पसरण्याची शक्यता जी आहे ना ती भीतीचं वातावरण याच्यामुळे निर्माण झालंय. त्यांनी असं म्हटलंय की आम्ही प्रयोगशाळेमधून सुमारे 2500 हंता व्हायरसच्या चाचणीच्या किट्स ज्या आहे या 5 देशांमध्ये पाठवल्या आहे
घाबरण्याचं कारण नाही आहे. आम्ही टेस्टिंग लवकरात लवकर चालू करतोय. जहाजावर सध्या 149 लोक असून ते वेगवेगळ्या 23 देशांचे नागरिक आहे. आणि हा जो जहाज आहे MV होंडियस, हा जहाज एक डच कंपनीचा आहे ज्याचं नाव आहे ओशन वाईड एक्सपिडिशन्स. आता भारताला साठी एक गंभीर इशारा याच्यासाठी आहे की हा जो शिप होता ना MV होंडियस, याच्यात 2 भारतीय नागरिक सुद्धा उपस्थित आहेत. त्याच्यामुळे सांगितले जात आहे की भारताला सुद्धा याच्यापासून बचावात्मक काही प्रक्रिया कराव्या लागतील. नुकतंच जे भारतीय डॉक्टर्स आहेत त्यांचे सुद्धा स्टेटमेंट समोर आले आहे याच्यावर. त्यांनी काय म्हटलं आहे की आता बघा, या अटलांटिक महासागरातील हा जो क्रूज शिप आहे MV होंडियस, याच्यावर 2 भारतीय नागरिक उपस्थित होते आणि हे तेच क्रूज शिप आहे ज्याच्यावर की हा हंता व्हायरस पसरलाय. बीबीसीने म्हटलं आहे की आतापर्यंत जहाजावर हंता व्हायरस संसर्गाची 5 प्रकरण निश्चित झाली आहे, म्हणजे कन्फर्म आहेत. अजून बाकी टेस्टिंग चालू आहे. त्याच्यातल्या 3 लोकांचा मृत्यू झालाय. 5 पैकी 3 म्हणजे मोर दॅन 50% लोक मृत्यूमुखी, म्हणजे 5 होते त्याच्यातले 3 मृत्यूमुखी पडले, म्हणजे 50% पेक्षा जास्त मृत्यूचं प्रमाण या व्हायरसमुळे दिसण्यात येत आहे. दरम्यान नेदरलँड्समधील लिडेन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये दाखल आलेल्या हंता व्हायरस रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर करीन ॲलन वेल्डकॅम्प यांनी सांगितलंय की हा व्हायरस कोरोना सारखा नाही आहे. की त्यांनी सांगितलं की जे लक्षणं जी दिसत आहे ना ते कोरोना सारखी नाही आहे. हंता व्हायरस मानवाकडून मानवामध्ये पसरणे सोपे नाही. डॉक्टरांच्या मते याचे संक्रमण कोरोनाच्या तुलनेत खूप कठीण आहे. सुरुवातीच्या ज्या चाचण्या झाल्या त्याच्यामधून जी माहिती समोर येते ना ती थोडीफार दिलासादायक आहे. कारण याचा संक्रमणाचा जो कालावधी आहे किंवा संक्रमणाचा जो प्रकार आहे तो कोरोना सारखा नाहीये. तो इतक्या सोप्या रीतीने पसरत नाहीये. सध्या हा जो जहाज आहे 10 मे पर्यंत स्पेनमध्ये कॅनेरी बेटावर पोहोचणार होता. सध्या टेस्टिंग चालू आहे. होऊ शकते ते तिथंच त्याला थांबवलं जाईल किंवा जे सर्व प्रवासी आहे पोहोचल्यावर सगळ्यांची टेस्टिंग सुद्धा तिथं केली जाईल. WHO म्हटलंय की ही घटना गंभीर आहे, परंतु सध्या सामान्य लोकांसाठी धोका कमी मानला जात आहे. आता नेमकं हा जो आजार आहे किती गंभीर यानं लोक याला घेतात किंवा किती हा गंभीर ठरू शकतो हे पाहण्याचं एक याला भविष्यात पाहावं लागेल. कारण की कोरोना जशी महामारी पूर्ण जगभरात पसरली होती तशी पुन्हा एखादी महामारी पसरू नये जसं हे सगळ्यांनाच वाटत आहे. काळजी घ्या मित्रांनो. आपल्याही घरात उंदरासारख्या जर प्राण्यांचा संसर्ग असेल तर कृपया करून आपल्या अन्नधान्याला आपले त्याच्यापासून सुरक्षित ठेवा. कारण की हा हंता व्हायरस जो आहे हा उंदरापासूनच पसरल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची काळजी घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. याच्यावर काही पुढे अपडेट आली तर मी नेमकी तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे सांगेन. धन्यवाद.